हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मोदक म्हटलं ना, प्रत्येक जणी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवतात. मात्र मी आज तुम्हाला विड्याच्या पानाचे मोदक कसे बनवायचे मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. विड्याचे पानं असे बारीक चिरून घेतली आहे. थोडीशी पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. सगळं असं रस एका गाळणीमध्ये गाळून घ्या. आता एका पातेल्यामध्ये साधारणतः 1.5 वाटी घेतली आहे. 1 वाटी रस आणि अर्धी वाटी पाणी. एक उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं तूप पण टाकलेली आहे, एक चमचाभर. इथे आता तांदळाचं पीठ टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. साधारणतः मी 1 वाटी असं पीठ घेतलेली आहे, तांदळाचं पीठ. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. बघा, असे घट्ट असं एक डो तयार करून घ्या अशा प्रकारे. आता तांदळाचं देखील अशाच प्रकारे मी करून घेते. एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून पुन्हा ह्यामध्ये देखील मी ह्याच्यात 1.5 वाटी अशी तांदूळाचं पीठ टाकलेली आहे. 1 ग्लास पाणीला 1.5 वाटी असे पाणी टाकलेली आहे. हे बघा, तुम्हाला जे हवे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये ऍड करू शकता. मी काजू आणि पिस्ता हे दोन्ही असं थोडंसं तूप टाकून फ्राय करून घेतलेली आहे. इथे बघा, बडीशोप आणि विलायची, थोडीशी साखर टाकून त्याचं एक पावडर बनवून घ्या. हे बघा, खोबरं, सुकं खोबरं तुम्ही ओलं देखील घेऊ शकता. मी मागे ओल्या खोबऱ्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. हे बघा, मी सुकं खोबरं असं भाजून घेतलेली आहे. आणि गूळ साधारणतः मी 1.5 वाटी अशी गूळ घेतलेली आहे. गूळ मेल्ट झाले की त्याच्यामध्ये थोडीशी ते आपण विलायचीचं पावडर टाकून त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचा अशी मी खसखस टाकलेली आहे. हे बघा, ते मिक्स झालं की त्यामध्ये खोबरं, ड्रायफ्रुट्स त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित असे हलवून घ्या. फ्लेम मात्र अगदी लो ठेवा. हे बघा, काजू देखील मी त्यात ऍड केलेली आहे. असे एक त्याचं सारण तयार करून घ्या. आता फ्लेम बंद करून हे बघा, असे आपलं सारण तयार झालेलं आहे. इकडे आपलं पीठ व्यवस्थित असं मुरलं आहे. आता थोडासा हाताला तूप लावून पुन्हा ह्याला पण एकजीव करून घ्या. मी मोदकच्या मोल्डला असे तूप लावून दोन्ही बाजूनी थोडी थोडी पीठ घेऊन असे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी लावून घ्या. हे पहा, अशा प्रकारे. आता यामध्ये आपण बनवून ठेवलेलं सारण ते टाकून पुन्हा थोडंसं पीठ लावून त्याला पॅक करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, किती सुंदर आपले मोदक बनून रेडी झालेला आहे. हे बघा, बाकीचे राहिलेले देखील अशाच प्रकारे करून घ्या. थोडंसं हाताला तूप लावून करून घ्या, कारण हाताला पीठ चिकटतं ना,
म्हणून अशा प्रकारे हे बघा, बाकीचे राहिलेले देखील मी त्याच प्रकारे करून तुम्हाला दाखवते. तुम्हाला कुठला फ्लेवर हवाय ना त्याचा असं रस काढून त्याला थोडंसं उकळून त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून अशा प्रकारे तुम्ही जर बनवून घेतलं ना, डो तयार करून घेतला ना, मग तोच फ्लेवरचं असं बनवलं जातं. हे बघा, अगदी सुंदर असे मोदक रेडी झालेले आहेत आपले. इव्हन तुम्ही ह्याला छोटे छोटे असे लाटून देखील करू शकता. जर तुम्हाला लाटून करायचं असलं ना, आणखीन थोडंसं पाणीचं प्रमाण उकळायला जास्त ठेवा. साधारणतः 1.5 ग्लास असं पाणी ठेवा. मी 1 ग्लास ठेवले, तुम्ही 1.5 ग्लास असं पाणी ठेवून एवढ्या पिठाला सफिशियंट आहे. हे बघा असे. आणि हो, नवीन कोणी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, असे मी खाली आधी पाणी उकळायला ठेवले होते, आता स्टीम करायला ठेवलेले आहे झाकण लावून. तर बघा, असे आपले मोदक रेडी झालेले आहेत. हे बघा, बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर तुम्ही कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.